तुमच्या डोळ्यांना जितकी ही सुंदर भाजी दिसते ना, तितकीच खायला ती टेस्टीसुद्धा आहे आणि बनायलासुद्धा ती अगदी झटपट अशी ही बनते. इथं तुम्ही पाहू शकाल की ग्रेव्ही किती मस्त अशी झालेली आहे. तर अशी ही ढाबा स्टाईल पनीरची भाजी आज आपण बनवणार आहोत. स्वागत आहे तुमचं कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये. चला तर मग ही पनीरची भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहूयात. इथं मी 2 मध्यम आकाराचे कांदे लांबट आणि पातळ असे चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर 2 मध्यम आकाराचे टोमॅटो इथं बारीक असे कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच आलं असं बारीक कट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर 2 ते 3 मिरच्या मधून असं कट देऊन घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण हा सुहानाचा पनीर माखनवाला मिक्स म्हणून एक 50 ग्रॅमचं एक पॅकेट येतं ते वापरणार आहोत. आणि याच्यासाठी आपण 200 ग्रॅम पनीर वापरणार आहोत. चला तर सुरुवातीला कांदा आता आपण फ्राय करून घेणार आहोत. कांदा या तेलामध्ये चांगला असा तळून घ्यायचा आहे. ब्राऊन झाला पाहिजे इतपत कांदा आपल्याला छान तळून घ्यायचा आहे, म्हणजे ग्रेव्हीला छान अशी टेस्ट येते. आता 200 ग्रॅम पनीर जर असेल तर त्याच्यासाठी 2 मध्यम आकाराचे कांदे आपल्याला पुष्कळ होतात. याच्यापेक्षा जर तुम्ही जास्त कांदा याच्यामध्ये घातला तर ग्रेव्हीला अशी गोडसर चव येते. त्यामुळं कांदा जो आहे तो प्रमाणात आपल्याला घालायचा आहे. आता कांदा या तेलामध्ये छान असा तळून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं सगळा कांदा मी तळून घेतलेला आहे. आता एका डिशमध्ये थंड व्हायला बाजूला काढून ठेवून देऊयात. आता याच तेलामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या आणि अद्रकसुद्धा असंच तळून घ्यायचं आहे. छान असं तळलं गेलं की त्याची ग्रेव्हीसुद्धा तितकी छान अशी होते. आणि पाणी न घालता आपल्याला कांदा लसूण आणि अद्रक असंच आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. बिलकुलही पाणी याच्यामध्ये घालायचं नाही. आता लसूण आणि आलं चांगलं असं तळून झालेलं आहे. या कांद्यावरती आपण काढून घेऊयात. आणि चांगलं गार झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता छान असं याचं वाटण तयार करून घेऊयात. तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता हे वाटून घेणार आहे. तर अशा पद्धतीनं हे वाटण मी तयार करून घेतलेलं आहे. थोडंफार मोठं राहिलं तरीसुद्धा चालू शकतं. आता एका डिशमध्ये मी हे काढून घेते आणि याच भांड्यामध्ये आपल्याला टोमॅटो वाटून घ्यायचं आहे. 2 मध्यम आकाराचे टोमॅटो इथं घेतलेले आहेत. आणि टोमॅटोला तळायचं वगैरे काही नाही, तसंच आपल्याला प्युरी त्याची बनवून घ्यायची आहे. हा सुहानाचा एक पनीर माखनवाला मिक्स म्हणून मसाला येतो. 50 ग्रॅमचं एक पॅकेट येतं. ते पूर्ण पॅकेट आपल्याला इथं वापरायचं आहे. 200 ग्रॅम जर पनीर असेल तर त्याच्यासाठी हे एक पॅकेट पुरेसं होतं. दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याची अशी एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर इथं मी पाणी वापरलेलं आहे आणि चांगली अशी पेस्ट मिक्स करून घ्यायची. अगदी जास्त पातळही करायची नाही किंवा जास्त घट्टही ठेवायची नाही. अशी मीडियम आपल्याला पेस्ट लागणार आहे. तर या पद्धतीनं ही पेस्ट आता मी तयार करून घेतलेली आहे. आता बाकीचे मसाले आपल्याला काय काय लागणार आहेत ते बघूयात. तर इथं काश्मीरी लाल मिरचीची पावडर 1 मोठा चमचा घेतलेला आहे. त्यानंतर धना पावडर 1 चमचा आणि गरम मसाला अर्धा छोटा चमचा इथं घेतलेला आहे. आता कांदा तळलेलं तेल थोडंसं शिल्लक आहे, तर हे भाजीसाठी खूप जास्ती होते. ह्याच्यातलं अर्धं तेल मी बाजूला काढून घेणार आहे, म्हणजे 2 मोठे चमचे भाजीसाठी आपल्याला तेल वापरायचं आहे. आणि त्यानंतर बटरच्या 2 मोठ्या क्यूब याच्यामध्ये मी टाकलेले आहेत, म्हणजे साधारणतः 3 मोठे चमचे बटर याच्यामध्ये मी घातलेलं आहे. बटर या तेलामध्ये छान असं मेल्ट झालं की त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालूयात पाव चमचा जिरे, 1 तमालपत्र याच्यामध्ये घातलेलं आहे. थोडंसं परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर टोमॅटोची प्युरी जी आपण करून घेतलेली आहे ती घालणार आहोत. सुरुवातीला घातल्यामुळं काय होतं की टोमॅटोचा कच्चेपणासुद्धा निघून जातो आणि कांदा आपण तसाही तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे, त्याच्यामुळे सुरुवातीला घालण्याची काही गरज नाही. आता या तेलामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं. या टोमॅटोला असं तेल सुटलं पाहिजे इतपत आपल्याला परतून घ्यायचं आहे. याच्यातनं टोमॅटोचा कच्चेपणासुद्धा निघून जातो आणि छान अशी ग्रेव्ही आपली तयार होते. तर आता टोमॅटो चांगला असा परतला गेलेला आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हे सगळे मसाले घालूयात. काश्मीरी लाल मिरची पावडर, धना पावडर आणि गरम मसाला. हे मसाले या तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलं की ते सुद्धा ह्याच्यामध्ये चांगले असे फ्राय होतात. आता कडेने बघा तेल सुटायला लागलेलं आहे.
आता आपण जी पेस्ट बनवून घेतलेली आहे पनीर माखनवाला मिक्सची ती याच्यामध्ये घालूयात आणि तीसुद्धा छान अशी याच्यामध्ये परतून घेऊयात. ग्रेव्हीला इथं पहा तुम्ही किती कलर असा सुंदर आलेला आहे. आता कांद्याची पेस्ट ह्याच्यामध्ये घालूयात. अगदी अर्धा मिनिटभर आता हे परतून घ्यायचं. आता ग्रेव्ही तुम्हाला कितपत पातळ हवी आहे त्या प्रमाणात ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर मी आता 1 वाटी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. हिरव्या मिरच्यामध्ये कट देऊन घेतलेल्या आहेत त्या आता ह्याच्यामध्ये घालूयात. त्यानंतर पाव चमचा इथं मीठ घातलेलं आहे. मीठ थोडं याच्यामध्ये अंदाजाने घालायचं, कारण पनीर माखनवाला मिक्स जो मसाला आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ येतं, त्याच्यामुळे थोडंसं याच्यामध्ये कमी मीठ लागतं. आता हे 200 ग्रॅम पनीर जे आहे ते मी असे बारीक कट करून घेतलेलं आहे आणि न तळताच आपण याच्यामध्ये ते घालणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुपामध्ये किंवा बटरमध्ये हे थोडंसं फ्राय करू शकता, किंवा याला आलं लसणाची पेस्ट, लाल तिखट, हळद, मीठ वगैरे घालून थोडंसं तुम्ही याला फ्राय करून घेऊ शकता. मी असंच घेतलेलं आहे कारण मला हे पनीर सॉफ्ट असं हवं होतं, म्हणून मी न तळताच असं घातलेलं आहे. आता छान असे पनीरचे तुकडे या ग्रेव्हीमध्ये घालूयात. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तुम्हाला कितपत ग्रेव्ही पातळ आहे त्या प्रमाणात तुम्ही याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. मी थोडीशी दाटसर अशी ग्रेव्ही ठेवलेली आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटं मंद गॅसवरती छान अशी वाफ काढून घेऊया. 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत आणि मस्त असं पनीरची भाजी आपली बनवून तयार झालेली आहे. इथं पहा ग्रेव्हीला किती छान असा कलर आलेला आहे आणि पनीर आहे तसंच याच्यामध्ये सॉफ्ट असं राहतं आणि खायलासुद्धा ते तितकं छान असं लागतं. तर ग्रेव्हीसुद्धा तितकी सुंदर अशी झालेली आहे. वरून घालूयात आता बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि अशा पद्धतीनं ही पनीरची भाजी तुम्ही एकदा जरूर करून पहा, खूप छान अशी तयार होते. तर अशी ही ढाबा स्टाईल पनीर माखनवाला मिक्सची भाजी आपली रेडी झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात अजून एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.